वार्ड क्रमांक 2 मध्ये माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर ते आसोलू कॉलनी ते विद्यानगर, तसेच शासकीय क्वार्टर सवी रोड ते विद्यानगर हा प्रमुख रस्ता गेल्या अनेक वर्ष झालेला नाही आहे। त्या ठिकाणी धुळीचं साम्राज्य प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे। रस्ता ही झालेला आहे, रस्ता पण काय त्याचं अस्तित्व राहिलेलं नाही आहे। त्यामुळे त्या भागातील नागरिकांना अतोनात त्रास होत आहे। धुळीच्या साम्राज्यामुळे लहान मुलं असू दे, वृद्ध लोकांना असू दे, महिलांना वर्ग असू दे, प्रचंड त्रास होत आहे। ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे। आमची फक्त एवढीच मागणी आहे, आम्ही एक 6 महिन्यापूर्वी पण मागणी केली होती, 1 महिन्यापूर्वी पण मागणी केली प्रशासनाला की बाबा तो तात्काळ रस्ता करावा। आता आम्ही एवढं हे केले की येणाऱ्या बजेटमध्ये बायनेम तो रस्ता पकडावा, अन्यथा महापालिकेसमोर अमरून उपोषण करू। एवढ्या प्रसंगी सांगतो, यापेक्षा तीव्र आंदोलन करू, एवढ्या प्रसंगी सांगतो। आज वार्ड क्रमांक 2 मधील माजी सैनिक वसाहतकडून मिरज MIDCकडे जाणारा प्रमुख रस्ता ते सावरी रस्त्याकडून मिरज MIDCकडे जाणारा प्रमुख रस्ता या मुख्य रस्त्यासाठी तो चांगल्या स्थितीत व्हावा यासाठी आम्ही वारंवार शासन स्तरावरती मागणी करतो आहे। आणि 6 महिन्यापूर्वी आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठे दलित सुधारणा योजनेअंतर्गत जनरल फंडकडून या रस्ता व्हावा यासाठी आम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती। त्यावेळी पण हा रस्त्यासाठी काही हालचाल झाली नाही। 15-20 दिवसापूर्वी आम्ही महानगरपालिकेकडे जाऊन उपायुक्तांना मॅडमना भेटून ह्या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा, कारण तिथं धुळीचं साम्राज्य एवढं झालं आहे की त्या धुळीमुळं लोकांना, शाळकरी मुलांना बराच नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। तसेच MIDCकडे जाणारा 70 ते 80% वर्ग ह्या ह्या प्रमुख रस्त्याचा वापर करतो, पण ह्या रस्त्यावरती फक्त आता माती राहिल्यामुळं गाड्या स्लिप होणे, धूळ भरपूर उडणे आणि बरेच असे वाईट गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत। त्यामुळं हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी नागरिकांची बरीच मागणी आमच्याकडे आहे। जवळजवळ 150 ते 200 नागरिकांनी आज सह्या करून या आमच्या उपोषणासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे। त्यामुळं आमचे प्रशासनाला विनंती आहे की येत्या बजेटमध्ये हा रस्ता बाय नेम देऊन मंजूर करून घ्यावा व या त्रासातून नागरिकांना मुक्त करावं व ह्या येणाऱ्या बजेटमध्ये जर हा रस्ता मंजूर नाही झाला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही छेडू व महानगरपालिकेपुढं आमरण उपोषणासाठी बसू।